मॉर्निंग. तर आज शुक्रवार आहे, त्याच्यामुळे मी देवपूजा करून घेतली. कारल्याचं भरीत बनवायचा बेत होता, तर लगेच कारले शिजायला टाकले. शेंगदाणे भाजायला ठेवले, कारण मी एकदा शेंगदाण्याचं कूट करून ठेवते. तुम्ही तुमच्या आवडीतली कारल्याप्रमाणे वापरा शेंगदाण्याचे कूट. कारले शिजायला घालताना लिंबू टाका थोडासा, कारण की कडवटपणा कमी होतो कारल्याचा. शेंगदाण्याचं कूट करून घेतलं मी. आता शेंगदाण्याच्या कूटमध्ये साहित्य मिक्स करायचे. गरम मसाला घेतला मी, अद्रक लसूण पेस्ट थोडी टाकायची टेस्टसाठी, लाल तिखट, हळद, लाल तिखट, आणि मीठ घालायचं आहे. खारट होऊ नये याची काळजी करावी. कधी कधी आपण वरूनही मीठ घालतो आणि या सारणामध्येही घालतो, त्यामुळे थोडं कमीच मीठ वापरावे. थोडं पाणी ॲड केले, कारण की ते एकजीव होण्यासाठी. कारले शिजून झालेले आहेत, तर त्याला आपण अशी लाईन मारून घ्यायची. त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत. पूर्ण कारले बॉईल झाल्यावर ते इझिली बाहेर पडतात बिया. पूर्ण माझी कारले साफ करून झालेत. तर हे सारण आपल्याला आता वांग्यामध्ये भरून घ्यायचं, कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे, जसं आपण वांग्यामध्ये भरतो तसं. पूर्ण आपलं रेडी झालं आहे. आता फ्राय करण्यासाठी पॅन ठेवला आहे. थोडी राई घातली आहे, जिरे घातले आहेत, हळद घातली आहे आणि थोडंसं लाल तिखट, कारण की आपण सारणामध्येही लाल तिखट घातलेलं आहे. आता कारले टाकायचे आहेत मसाल्यामध्ये आणि 5 मिनटं त्याला एकजीव होऊ द्यायचं आहे. थोडंसं लिंबू वरूनही पिळायचं आहे आणि लास्टला टेस्टसाठी कोथिंबीर. झालेलं आहे आपलं